डिटरमाइन द फॉलोइंग ॲज अ फ्रॅक्शन, म्हणजे ह्याचं फ्रॅक्शन करायला सांगितलेलं आहे. पहिला नंबरचा क्वेश्चन आहे ₹13 आउट ऑफ द 100 रुपीज नोट. म्हणजे काय करायला सांगितलं आहे, फ्रॅक्शन करायला सांगितलं आहे की 100 रुपीजच्या नोटमधून 13 रुपीज हे लेस झालेले किंवा खर्च झालेले आहे. सो लिहिताना तुम्ही कसे लिहिणार आहात, तर लिहिताना ₹13 ऑफ अ 100 रुपीज नोट. तो लिहिताना लिहिणार डिनॉमिनेटर म्हणजेच काय, तर डिनॉमिनेटर म्हणजे आपल्याकडे पूर्ण जेवढी रक्कम आहे किंवा जे पूर्ण आहे ते खाली डिनॉमिनेटरमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामधून आपण जे काही खर्च केलेला आहे ते न्यूमिरेटरमध्ये येणार आहे. सो आपलं येणार आहे 13/100. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे 7 नोटबुक आउट ऑफ द 6 डझन नोटबुक. म्हणजे 7 नोटबुक ह्या 6 डझन नोटबुकमधून आपण काढून घेतलेले आहे. आउट ऑफ म्हणजे त्याच्यामधून आपण काढलेले आहे. सो लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, तर आता 6 डझन सांगितलेलं आहे. मग 6 डझन म्हणजे किती, 1 डझन म्हणजे किती येणार आहे, तर 12 युनिट. सो लिहिताना लिहायचं आहे 1 डझन इज इक्वल टू 12 युनिट येणार आहे. सो आपल्याला 6ला 12ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 12 आर 72 येतं किंवा 12 6 आर 72 येतं. मग आता ह्याच्यामधून आपल्याला जे डिनोमिनेटर म्हणजे काय, पूर्ण अमाऊंट जेवढी आहे, म्हणजे 6 डझनची किती झाली, 72 झाले. सो 72 खाली येणार आहे आणि त्याच्यामधून आपण किती काढले, तर 7 नोटबुक त्याच्यातून काढलेले आहेत. सो न्यूमिरेटर आपला किती येणार आहे, तर 7. मग लिहिताना काय येणार आहे आन्सर, 7/12. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे 30 मिनिट ऑफ अन हार. म्हणजे 1 हारमधले 30 मिनिट लेस करायचे आहेत किंवा शेडेड करायचे आहेत. सो कसं लिहिणार, 1 हार किती असणार आहे, सो 1 हार इज इक्वल टू 60 मिनिट. म्हणजे 60 मिनिटचा 1 हार्स म्हणजे 1 तास असतो. सो लिहिताना आपण कसं लिहिणार, डिनॉमिनेटर आपला येणार जे पूर्ण दिलेले आहे ते. सो 1 हार इज इक्वल टू 60 मिनिट खाली आला आणि त्याच्यामधून आपल्याला 30 मिनिट लेस करायचे आहेत. म्हणजेच काय, तर 30/60. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे 5 मंथ ऑफ अ इयर. आता हे फ्रॅक्शनमध्ये करताना आपण कसं करणार, सो 1 इयर इज इक्वल टू किती असणार आहे, तर 1 इयरमध्ये 12 मंथ्स असणार आहेत. सो हे काय झालं, आपलं डिनॉमिनेटर झालं, म्हणजेच आपलं 12 आले खाली आणि त्याच्यामधून आपल्याला काढायला सांगितले 5 मंथ. सो 5 मंथ कुठे येणार, वरती. म्हणजे न्यूमिरेटर झाला 5 आणि डिनॉमिनेटर झाला 12. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 5/12. सो अशा प्रकारे तुम्हाला जर डिटरमाइनचे जर क्वेश्चन आले तर ते तुम्हाला असे सॉल्व्ह करायचे आहे. थँक्यू.